मानाच्या 10 पालख्यांना मुख्यमंत्र्याच्या सोबत पूजेला बसवायचा असा निर्णय कधीही झालेला नाही। ही चुकीची बातमी म्हणण्यापेक्षा थोडंसं बातमी वेगळ्या पद्धतीने दिली गेलेली आहे। आम्हाला तिथे त्यांना पास द्यावा अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती। मग आम्ही त्यावेळेस त्यांना असं सांगितलं आहे की एकतर या गोष्टीची आम्ही पूर्ण प्रशासनाशी चर्चा करून, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी असतील, आदरणीय शेळके साहेब असतील, संपूर्ण मंदिर समितीचे सदस्य असतील आणि या संपूर्ण आषाढी वारीची सगळी व्यवस्थापना बघून त्यांच्याशी आम्ही चर्चा करून मंदिर समितीमध्ये निर्णय घेऊनच आम्ही या पासची व्यवस्था आम्ही करणार आहोत। आणि त्यांना आत जायचे पास द्यावत का असा विषय होता। त्यांना मुख्यमंत्र्यांच्या समवेत पूजाला बसायची, पूजा सालाबादप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं कुटुंब व मानाचे वारकरी हेच महापूजेला राहतील। दिनांक 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे। आषाढी एकादशीची सध्या पूर्वतयारी सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय पालकमंत्री या सर्वांनीच मंत्रालयामध्ये सर्व पालखीचे 16 प्रमुख, त्याचप्रमाणे विश्वस्त, मंदिरे समितीचे सहअध्यक्ष, त्याचप्रमाणे सर्व प्रशासनाची आढावा बैठक घेतली। सदर बैठकीमध्ये ज्या मानाच्या 10 पालख्या आहेत त्यांचे विश्वस्त उपस्थित होते आणि त्यांनी ज्यावेळेस आषाढी एकादशीला शासकीय महापूजा होती त्यावेळेस आम्हाला सुद्धा स्थान मिळावं, आम्हाला मान सन्मान मिळावा आणि आम्हाला त्या पूजेस उपस्थित राहण्याची संधी मिळावी अशी विनंती केली। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे समितीचे सहअध्यक्ष या सर्वांनीच तात्काळ त्याला मान्यता दिली आणि माननीय सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी तात्काळ प्रत्येक पालखी प्रमुख, जे मानाच्या 10 पालख्या आहेत त्यांचे पालखीसाठी प्रत्येकी 2 पासची तरतूद केलेली आहे। आपणा सर्वांनाच माहिती आहे की आषाढी एकादशीची शासकीय महापूजा असते ते माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सहकुटुंब असते। त्यामुळे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सर्व कुटुंब, त्याचप्रमाणे सर्व मंत्रीगण, जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी, त्यामध्ये माननीय खासदार, माननीय आमदार उपस्थित असतात। आपल्याला माहिती आहे की हे सर्वजण मंदिरामधील 4 खांबे आणि 16 खांबीमध्ये बसतात। मंदिरामध्ये महापूजेसाठी एका वेळेस 60 ते 70 लोक त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात। त्याचप्रमाणे आता या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्वांनीच दिलेल्या सूचनेप्रमाणे यावेळेस ज्या मानाच्या 10 पालख्या आहेत त्यांचे विश्वस्त त्या ठिकाणी या महापूजेस उपस्थित राहतील। त्याप्रमाणे मंदिरे समिती आणि प्रशासन त्या पद्धतीचं नियोजन करेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।